नमस्कार शेतकरी बांधवांनो, मांडव पद्धतीने केल्या जाणाऱ्या पुन्हा एका नवीन पिकामध्ये आपण आहोत, ज्याचं नाव आहे दुधी भोपळा. दुधी भोपळ्याला काही शेतकरी दुभती मैस असं सुद्धा म्हणतात. कारण हे पीक असं आहे की दररोज हार्वेस्ट करावं लागतं आणि याची लागवड 10 बाय 5 वर केली जाते. दररोज काम, दररोज हार्वेस्ट, दररोज पानं काढणे, दररोज शेंडा मारणे अशी कामे करून आपण यातून भरघोस उत्पादन घेऊ शकतो. 18 नगांचा एक कॅरेट जो कधी कधी 150 रुपये विकतो, कधी कधी 500 विकतो, 700 विकतो. तर भाजीपाल्याचा बाजार उतार कमी जास्त असतो, पण 3 ते 4 महिने भरघोस उत्पादन देणारं हे पीक आहे. आणि डेली हा जो दुधी आहे तो उद्या आपण हार्वेस्टला आलेला बघितलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना यातून बराच नफा झालेला आहे. फक्त ह्या पिकाकरता मांडव करणे फार गरजेचं असतं आणि लागवड खूप पातळ करावी लागते. 10 बाय 10 वर दुधी भोपळ्याची लागवड केली तर अधिक बेस्ट असतं आणि या डेली आपण काम करून यातून भरघोस उत्पादनसुद्धा घेऊ शकतो. भोपळ्यावर साधारणपणे फळावर टिपका, भुरी, डावणी आणि थ्रिप्स अशा प्रकारचे रोग येतात. त्यांचं कंट्रोल करणं गरजेचं असतं आणि त्याकरता बाजारामध्ये विविध कीटकनाशके आणि बुरशीनाशके उपलब्ध आहे. तरी शेतकरी बांधवांनी ह्या पिकाकडे वळण्याचा प्रयत्न करावा, पण त्याकरता मांडव करणे फार महत्त्वाचं असतं. धन्यवाद.